तर स्वागतम मंडळी. आज आलो होतो मामाच्या मळ्यात आणि इथं बघितले छोटे पाखरांचे पिल्लं. आणि हे होते माझ्या मामांचे मुलं जे सायकल रिपेअर करत होते मे बी. आणि असं सायकल उलटी बघून नॉस्टॅल्जियावानी फिलिंग आली. हा होता श्रेयस माझ्या मोठ्या मामाचा मुलगा आणि हा होता ओम माझ्या छोट्या मामाचा मुलगा, जो की मला त्यांचं शेत दाखवणार आहे आज. त्यापूर्वी आम्ही थोडं चिक्कू खाण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न का बरं म्हणतोय, कारण की सगळे चिक्कू कच्चेच होते. मग आम्ही ठरवलं शेतात चक्कर मारायचा. मी रुमाल बांधला आणि त्यांनी असं जुगाड केला. आणि शेतात होत्या पालेभाज्या ज्या आपण एक्सप्लोअर करू म्हणलं तर इथं सगळ्यात पहिले सापडला टरबूज, ज्याची अजून डेव्हलपमेंट चालू होती. ते होते पालक आणि त्याच्या बाजूला मिरची. आणि ओमनी मला हे दाखवलं याच्यानी मे बी तेल बनतं, कारण की मला याचं नाव ध्यानात नाही गाईज. समोर आल्यानंतर कोबी दिसली जी डेव्हलप होत होती, बरीचशी डेव्हलप झाली तशी. आणि इथं होतं आपला फेवरेट टमाटा, जो की एकच होता लाल झालेला, बाकी सगळे चालू होते डेव्हलपमेंट. आणि यांनी लगेच खाऊन घेतला न परवा करता कोणाची. आम्हाला पण विचारलं नाही येडा. आणि मग इथं आल्यानंतर मनीमेव दिसली, जे की त्यांनी पाळलेली होती आणि ही अशी अंगाला खेळती. मला तर पहिले भीतीच वाटत होती. आणि मग नंतर तिला तहान लागली होती तर पाणी पिऊ घातलं आणि मस्त पाणी पित होती ती. आणि आम्ही पण कुल्फी खाल्ली. हॅशटॅग उन्हाळ्याची मजा. मग नंतर थोड्या वेळाने गेलो गावात आणि हे होती काकाची दुकान. इथं थोडं बसू म्हणलं, पाणी पिऊ, थोडं थंड होऊ. आणि मग थोडं काम करू म्हणलं, खूप काम पेंडिंग होतं. हे जोकिंग आईच, थोडं प्रोफेशनलवाली फिलिंग होत होती म्हणून व्हिडिओ काढला इथं. मी काम करतो आणि तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मग बघता बघता दुकानातल्या कूलरमध्ये पाणी संपलं तर बोर लावला खटकनी. आणि हा होता माझा भाऊ केदार. थोडे गाणे ऐकू म्हणलं मग. आणि मग आज आपल्या गावात आले होते शांतिगिरी महाराज. आणि मंडळी, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतका मोठा ग्लास उसाचा रस पिलो. इतका मोठा होता की माझं तोंड पण झाकून गेलं. आणि मी गेलो माळावर आपले. तुम्हाला कारण तर माहितीच नसेल माहिती तर सांगतो. झाडांना पाणी देण्यासाठी बाटल्या पण आणल्या पाण्याच्या. आणि तसं बॅकअपमध्ये इथं पण पाणी होतं, हे पण वापरू आपण. आणि इतक्या कडक उन्हामुळं सगळे वाळलेले होते सगळे झाडं. आणि मी गेलो आपल्या झाडाकडं आणि होपफुली आपलं झाड आत्ता पण हिरवंगार आहे, तर चमत्कारच म्हणावा. मग मी काही प्रतीक्षा न करता म्हणलं पाणी टाकून घेऊ पहिले आता या झाडाला. आणि नेक्स्ट लेवलचं सॅटिस्फॅक्शन भेटलं झाडाला पाणी देऊन. तुम्हाला माहितीच असं नाही, आपल्या बड्डेला लावलेलं झाड आहे आणि ते झाडाला जगण्यासाठी आपण काही पण करू. मग निघालो अजून पाणी आणण्यासाठी. पाणी भरलं. आणि हे होतं माझ्या 19व्या बड्डेचं झाड. आणि हे 20व्या अशोकाचं, ज्याला पानं तर नव्हते पण पाणी तर टाकलं मी. आणि ही होती आपली विहीर, जी आता सध्या पाण्याची तर पातळी खूप खाली गेली आहे. मग मी विचार न करता म्हणलं तोंड धुऊ, थोडं थंड होऊन घेऊ. आणि एवढाच होता व्लॉग. हसा खेळा आणि जागा मंडळी. बाय.